मंडळी, आज आपण एक प्रोटीन रिच असं बॅटर कसं करायचं ते बघणार आहोत. भरपूर प्रोटीन, भरपूर फायबर असलेलं हे बॅटर अतिशय हेल्दी आहे आणि ह्या बॅटर पासून 4 टेस्टी हेल्दी रेसिपीज सुद्धा केल्या आहेत. मस्त इडली पासून कुरकुरीत डोशापर्यंत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता यासाठी साहित्य काय लागणार आहे बघा. तांदूळ 2 वाट्या, पाव वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी पोहे, अख्खे मूग अर्धी वाटी, अख्खे हरभरे अर्धी वाटी आणि मेथी दाणे 1 चमचा. आता एका बाउलमध्ये मी हे सगळे जिन्नस काढून घेते. पहिला तांदूळ 2 वाट्या घेतल्या. आपले तांदूळ नेहमीचे रोजच्या वापरातले आहेत किंवा जाड तांदूळ, रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील. नंतर मूग, अख्खे मूग घेतलेत ते अर्धी वाटी आणि अख्खे हरभरे सालासकट घेतलेत ते अर्धी वाटी. तसेच पाव वाटी शेंगदाणे घातलेत आणि अर्धी वाटी पोहे आणि 1 चमचा मेथी दाणे घातलेत. आता मूग, हरभरे, शेंगदाणे ह्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं, त्यामुळे तयार होणारं बॅटर प्रोटीन रिच तयार होईल. आता हे सर्व जिन्नस स्वच्छ 2 ते 3 वेळा व्यवस्थित भरपूर पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि त्यात भरपूर पाणी घालून रात्रभर किंवा 8 तास भिजवत ठेवायचे. आपण इडलीचं बॅटर किंवा डोस्याचं बॅटर करताना कसं तांदूळ भिजवत ठेवतो, अगदी तसंच. 8 तास झालेले आहेत तांदूळ आणि इतर जिन्नस व्यवस्थित भिजलेत. हरभरा बघा व्यवस्थित भिजलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. एकदम बारीक आपल्याला पेस्ट करायचे. पाणी मात्र आपण ज्यात भिजवलेलं होतं तेच वापरलेलं आहे. थोडं थोडंच पाणी वापरायचंय. एकदा का हे बॅटर काढलं की हाताने चांगलं फेटून घ्यायचं. कधीही डोसा किंवा इडलीचं बॅटर करताना हे असं हाताने फेटून घेऊन मग आंबवायला ठेवावं. इडली, डोसा हलका होतो. आता मी हे मिश्रण रात्रभर आंबवायला ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता सकाळी हे बॅटर व्यवस्थित आंबलेलं आहे. आता हे आपलं प्रोटीन रिच बॅटर तयार आहे. मस्त पीठ आंबलेलं आहे, हलकं झालेलं आहे, फुगून वरती आलेलं आहे. भरपूर प्रोटीन, भरपूर फायबर असलेलं हे बॅटर तयार आहे. ह्याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी करू शकता. अतिशय हेल्दी असं हे बॅटर आहे. नेहमीचेच डोसा आणि इडली खायचा कंटाळा आला असेल तर हा प्रकार नक्की करून बघा. छान आणि हेल्दी ऑप्शन आहे. आता ह्या बॅटरमध्ये मी पहिला मीठ घातलं चवीनुसार, व्यवस्थित मिक्स केलं आणि पहिला आपण ह्याच्या इडल्या करून बघूया. इडली पात्रात मी बॅटर भरलं, 20 मिनिटाकरता वाफवून घेतलं आणि ह्या आपल्या मस्त हेल्दी हलक्या अशा इडल्या तयार आहेत. इडलीचं बॅटर घालताना पहिला मी तेल लावून घेतलं, मग इडलीचं बॅटर घातलं. 20 मिनिटाकरता ह्या इडल्या वाफवून घेतल्या आणि आपल्या इडल्या तयार आहेत. आता ह्याच पिठापासून मी अप्पे करून दाखवते. अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल किंवा अजून हेल्दी हवं असेल तर तूप घालायचं आणि हे अप्पेचं बॅटर आपण ह्याच्यात घालायचं, झाकण ठेवून 5 मिनिटाकरता वाफवून घ्यायचं. पुन्हा वरून तेल किंवा तूप सोडून हे अप्पे पलटून घ्यायचे. बघा किती छान रंग आलाय आणि सहज हे अप्पे परतले जातात आणि अतिशय हलके असे हे झालेले आहेत. आता असे आपले अप्पे सुद्धा तयार आहेत. आता ह्याच बॅटरपासून आपण डोसा करूया. डोसा करताना जरासं पीठ मात्र पातळ करून घ्या. अगदी 1 2 ते 3 चमचे पाणी घालून मी जरासं पीठ पातळ करून घेतलंय. तवा गरम केला आणि त्याच्यावर डोस्याचं बॅटर पसरवलंय. अगदी सहज हे बॅटर पसरलं जाते आणि तुम्ही बघू शकता छान पातळ असा हा डोसा झालेला आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे. दोन्ही बाजूनी मस्त शेकून घेते की डोसा तयार. आता उत्तप्पा करून बघूया. उत्तप्प्यासाठी जरा जाडसर असं पीठ पसरवायचं. त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आवडत असेल तर इतर भाज्या जसं की गाजर, कोबी सुद्धा तुम्ही घालू शकता. उत्तप्पा सुद्धा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा. ह्याचा पण रंग बघा किती छान आलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा उत्तप्पा पण तयार झालेला आहे. तर असं आपण एका बॅटरपासून 4 रेसिपी केल्यात. हे बघा इडली किती सॉफ्ट झालेली आहे, जाळीदार झाली आहे. अप्पे सुद्धा तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट आणि जाळीदार असे झालेले आहेत. डोसा सुद्धा मस्त झालेला आहे. असा जर एवढा हेल्दी ब्रेकफास्ट सकाळ सकाळी घरच्यांनी केला तर किती छान वाटेल. मग मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील.
आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.